चांगला खेळला त्याला प्राइज मिळणार नक्कीच। या ठिकाणी या विकासला देखील आपण 3400 रुपयाचं कॅश प्राइज। दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे। 3400 रुपयाचं कॅश प्राइज आणि या ठिकाणी आपण मॅच देऊन सन्मानित करतोय। बाळाभाऊ फोटो घ्या ना, चला नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण लावा, तुम्ही तयारी चालू करा। सहा चेंडू आणि 26 धाव एन्जॉय करत असताना एकटा मैदानाच्या आतमध्ये लढला। विकास एकच प्रश्न विचारेल, जास्त काही बोलणार नाही, एकच विचारेल, आयुष्यातील सर्वात मोठी खेळ आज या मैदानावरती झाली का? हो नक्कीच झाली आहे, कारण मॅच आमची थोडक्यात गेलीच होती, पण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत रिझल्ट कोणाकडे हे काही कळत नाही। असं म्हटलं जातं ना, आयुष्याच्या टप्प्यावरती आणि क्रिकेटच्या मैदानावरती जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत मित्रांनो हार मानायची नसती, आणि तू देखील हार मानली नाही आणि का बहारदार बॅटिंग केली, तुला फायनल साठी शुभेच्छा असतील। एकटा लढला पण इथे मैदानाच्या आतमध्ये बहारदार बॅटिंग देखील केली। चला नेक्स्ट सेमीफायनल का जाते, सेमीफायनल क्रमांक 2 इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मित्र बाळाभाऊ भानुसगरे रेल्वे प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते। मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। लेट्स प्ले सचिन भाऊ, डावाला होती सुरुवात, मावळ भूषण दत्ता पवार इथे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे। दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल का? विकासचा जर वार आपण पाहिलाय, परंतु इथे दत्ताचा वार आता पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा चेंडू वाईट, अतिरिक्त धाव आहे। इथे दत्ता पवारचा वार, पलटवार ठोकलाय, पत्रात तोड, षटकार, छेरान। थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। जिल्हा परिषद चषक 2026 दीपालीताई दीपकांना हुलावळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी संपन्न होते। इथे दत्ता पवारच्या बॅट मधून आलाय दुसरा, ठोकलाय, या स्पर्धेच्या निमित्तानं भरत शेठ येवले, अतुल शेठ इंगवले, नंदू शेठ मोरे, अमित शेठ भानुसगरे यांचं देखील शुभागमन झाले। मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। इथे मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय। थँक्यू डीजे। डीजे एक मिनिट, डीजे थांबवा। पहा मित्रांनो, सचिन भाऊ अर्ध्या तासाचा टायमिंग द्या, अर्ध्या तासामध्ये हा सामना समाप्त झालाच पाहिजे, नाही तर खेळाडू आतमध्ये घ्या, रिटेशन द्या, घाई करायला सांगितल्यानंतर आपल्याला फायनल देखील खेळवायचे। किती वर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं भाजीनगरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोकभाऊ चौरे यांचे देखील शुभागमन झाले। मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। इथे मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवारचा वार देखील पाहायला मिळतोय। दत्ता पवार या नावाचं वादळ मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पटलावरती दत्ता पवार हे नाव सातत्याने आपण पाहतोय आणि दत्ता पवारचा झंझावात, दत्ता पवारचा वार। डीजे
इथे पहा अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील ब्लू तिकीट पर्यंत पोहोचणारा ह्या मावळातला पहिला खेळाडू दत्ता पवार आहे. इंडियन स्टेट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील अगदी तिथपर्यंत जाऊन तिथून पुढचा प्रवास दत्ताचा अपुरा राहिला. परंतु दत्ताने देखील सांगितलंय की मी प्रयत्न करणार, पुढच्या वर्षी ISPL खेळणार. आणि दत्ताचा देखील निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेच्या पलीकडे आणि षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक अतिशय ढोलावळे आपण या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपला एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. इथे आपण जर पाहिलं तर 28 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. सज्जन भाऊ टोंबरे स्पोर्ट फाउंडेशन बौर हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्याने हा मावळच्या पटलावरती बौर संघाने देखील सज्जन ठोंबरे हे नाव सातत्याने आपण या मावळच्या पटलावरती पाहतो. इथे पुन्हा एकदा चेंडू उडवलाय उडी ए लगा 6 खान खेळ षटकार. बँक ड्यूटीचे इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोट्याचं उघडीचं इथे दांडा गोल झाल्यात. फर्निचर डिस्ट्रॉइड विकेटचे पतने. सामना हा 5 षटकांचा असेल याची देखील दखल घ्या. चालू सामना स्वराज इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू वाईट. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्पर्धेच्या निमित्ताने योगेश पवार यांचं देखील शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर स्कोर कार्ड वरती बदल झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 41 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेलात. पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये महाबळ भूषण दत्ता पवार. संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता क्रिकेटच्या स्पर्धेचे दौरे करणारा दत्ता पवार आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आतापर्यंत 3 बाईक दत्ता पवारच्या नावावरती देखील आपल्याला मानदश्रीच्या स्वरूपात पाहायला मिळाला. बायकर सम्राट आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं धीरज शेठ लालगुडे, भावी सरपंच कुसगाव यांचं देखील शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी, प्रत्येक अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. षटक समाप्त झालंय. चला, वेळ वाचवणे देखील बंधनकारक असेल. चला बॉलर या, थोडं फास्ट बॉलर संघ नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची, परत फायनल देखील खेळवायचंय, त्यामुळे थोडं घाई करा. दत्ता
दत्ता पवारचा झंझावत देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक रमेश रोशन ओवाळ आणि भरत गायकवाड आपण या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात. आई एकविरा क्रिकेट क्लब आणि पुणे जिल्हा डीजे 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 इथे दत्ता पवारच्या बॅट मध्ये डीजे इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दत्ता पवारच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेलेत. दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय बहारदार बॅटिंग इथे दत्ता मैदानाच्या आतमध्ये करतोय. 54 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. अर्धशतकी खेळी कंप्लीट झाली आहे. 54 धावा. इथे चेंडू व्हाईट अतिरिक्त धावे. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक तर आली आहे, दुसऱ्या धावेला पलायन झालंय आणि इथे डायरेक्ट हिट. इथे डायरेक्ट हिट आहे. इथे विकेटचं पतन आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. चला न्यू बॅटर थोडं फास्ट घाई करा मित्रांनो. सत्तावन्न धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 57 ऑन बोर्ड. या ठिकाणी प्रत्येक वर्षी सातत्याने आम्हाला सहकार्य करणारे बळवली संघाचे कॅप्टन आदरणीय विकास भाऊ तिकोने भाऊ, आपणही सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात आपल्या या एकविरा क्रिकेट क्लब. दत्ता पवारचा वार आहे. दत्ता पवारचा वार झंझाव दत्ताचा पाहायला मिळाला आणि ठोकलाय खणखणीत षटकार. डांगो बौर संघ मित्रांनो विनंती केली जाते वारंवार एकत्र येऊ नका. बाउंड्री लाईन वरून खेळपट्टीपर्यंत तुम्ही एकत्र येताय. टाइम बघा किती झालाय. दत्ता पवारच्या बॅट मधून 46 धावा आल्यात. दत्ता पवारचा झंझावत इथे पाहायला मिळतोय आणि दत्ताच्या बॅट मधून इथे फटका खेळला. चेंडू उंच हवेमध्ये उंची घेतलीये, लांबी देखील घेतलीये आणि अर्धशतक दत्ताने ठोकले. दत्ताने मानवंदना स्वीकारलीये. दत्ता पवारच्या बॅट मधून अर्धशतक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दत्ता पवारचा वार. थँक्यू डीजे. इथे पाच जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 70 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे पहा पुन्हा एकदा पूल
पॉवरफुल ब्युटिफुल ठोकलाय दत्ता पवारच्या बॅट मधून खणखणीत षटकार आहे. डीजे अगदी दत्ता पवारचा देखील काळ जर पाहिला ना, अगदी कठीण काळातून अगदी दत्ता पवारने देखील आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्याच्या बाहेर दत्ता पवार हे नाव सातत्याने पाहतो, परंतु त्यामागचा प्रवास देखील दत्ताचा कटिंग राहिलाय आणि इथे दत्ताच्या बॅट मधून जाईल डीप स्क्वेअर लेग मध्ये खणखणीत षटकार आहे. थँक्यू डीजे. दोन तर ठोकलेत, तिसरा ठोकलाय दत्ता पवार इथे थांबायला तयार नाही मित्रांनो. इथे दत्ता पवारला आता बॉल हा फुटबॉल सारखा नजर येतोय. आयकॉन टू आयकॉन सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहिलं ना, परंतु आता दत्ता पवारचा झंझावत आपण पाहिलाय, परंतु दुसऱ्या डावा शुभम काहळोके देखील नुकत्याच सरपंच चषक गोवित्रीच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा देखील शुभम काहळोकेने केलाय. त्यामुळे एका बाजूने दत्ता आहे तर दुसऱ्या बाजूने शुभम देखील आहे. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट येतोय. इथे आपण एकदा समोरच्या बाजूला फ्री शेप मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, क्षेत्रक्षी चेंडूपर्यंत पोहोचतोय, 1 तर आली आहे आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये बॅटर इथे बाद होईल. चला नवीन बॅटर नव्वद धावा आपण पाहतोय ते स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 90 चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे आणि 90 धावा इथे, परंतु सज्जन भाऊ ठोंबरे स्पोर्ट फाउंडेशन संघाला देखील इथे कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण की दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आता षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे, शेवटचं षटक आहे. अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, ऑन स्ट्राईक डीपी दत्ता. इथे दत्ताच्या बॅट मधून फटका जाईल डीप स्क्वेअर लेग मध्ये, आउट ऑफ द पार्क. बंगाली रसगुल्ला आहे. किती बॉल? 84 धावा दत्ता पवारच्या एकट्याच्या आहे. काय बहारदार बॅटिंग इथे डीपी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 19 चेंडू आणि 84, पुन्हा एकदा समोरच्या बाजूला उडवलाय, आउट ऑफ द पार्क ठोकलाय. बॅक टू बॅक तिसरा दत्ता पवारचा वार. जिल्हा परिषद चषक इथे सुपर डुपर हिट होतो मित्रांनो.
दीपाली दीपकांना हुल्लावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्ला कटकाळा गटाच्या अधिकृत उमेदवार आहे आणि इथे ताईंनी केलेलं आयोजन आणि नियोजन सुपर डुपर हिट होताना पाहिला मिळतोय. आलाय चौथा दत्ता पवार इथे आज थांबायला तयार नाही. कामशेट ते मळवली प्रवास केलाय. थँक्यू डीजे थँक्यू. दत्ता पवारच्या वैयक्तिक 96 धावा झाल्यात मित्रांनो. 22 चेंडू आणि 96. या स्पर्धेमधलं दुसरं शतक येणार का? पहिलं शतक रामदास केदारीच्या नावावरती आहे आणि शतक वीर दत्ता पवार पाहायला मिळेल का? इथे एक तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न झालाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होईल. बॅटर थांबा आतमध्ये. बॅटर थांब थांब थांब. एकच बॉल बाकी. थांब आतमध्ये. शेवटचा एक चेंडू दत्ता पवारच्या बॅटमधून 97 आल्यात. शतक ठोकणार का दत्ता हे देखील पाहायचंय. आणि इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट लाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शेवटच्या चेंडूवरती इथे दत्ता पवार इथे बाद झालाय. परंतु काय बॅटिंग दत्ताने केली. अफलातून बॅटिंग. अद्भुत. डीजे बजाव आधी. थँक्यू. थँक्यू डीजे डीजे थँक्यू डीजे. दत्तासाठी प्राइज आहे. अनिल बाळकृष्ण चोपडे आणि रवींद्र चोपडे यांच्या वतीने दत्तासाठी या ठिकाणी कॅश प्राइज असेल 500 रुपये. 97 धावा दत्ताच्या बॅट मधून आल्या. चला बॅटर सज्जन भाऊ टोंबरे शुभम थोडं आपण घाई करा. सज्जन भाऊ टोंबरे स्पोर्ट फाउंडेशन. धावा बनवायच्या 115 धावसंख्येचा बॅट लागेल मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय. दत्ताच्या बॅट मधून 22 चेंडू खेळलाय. 14 षटकार ठोकलेत. 2 चौकार ठोकलेत आणि 97 धावा दत्ता पवारने बनवल्या. काय बहारदार बॅटिंग इथे दत्ता पवारने मैदानाच्या आतमध्ये केली. दत्ता पवार नावाचा झंझावत ह्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळाला. परंतु खऱ्या अर्थाने ह्या पंचक्रोशीमध्ये तानाजी भाऊ सगळ्यात जास्त क्रिकेट खेळणारा दत्ता पवार आहे. कारण की सर्वप्रथम आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात दत्ता पवारने केली. हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट पासून केलेली सुरुवात अगदी सर्कल जे बॉक्स क्रिकेट चालायचं त्या क्रिकेट पासून दत्ता पवारने आपल्या ह्या टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीला मित्रांनो सुरुवात केली आणि तिथून पुढचा प्रवास स्वतःची ओळख त्याच्या खेळाच्या जोरावरती दत्ता पवारने संपूर्ण महाराष्ट्रभर केली आहे. ही दत्ता पवारची ख्याती आहे. दत्ता पवार एका रात्रीमध्ये घडलेला दत्ता पवार नाहीये. अनेक वर्ष अनेक दिवस मेहनत करणारा दत्ता आहे. सायकल पासून केलेला प्रवास आता दत्ता टू व्हीलर बाईक पर्यंत आलाय. काही दिवसात विमानात बसायचं बाकी राहिले आणि लवकर इच्छा देखील दत्ताच्या पूर्ण होतील. इथे डावाला सुरुवात झाली. सचिन भाऊ आमचं लक्ष तुम्ही चालू करा. शुभम काळोखे फिक्सर किंग हा देखील याच्याकडे देखील ताकद याच्याकडे देखील क्षमता आहे. आणि ते पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झालाय. इथे मैदानाच्या आतमध्ये अक्षयला पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. ऑन स्ट्राईक शुभम काळोखे याच्याकडे देखील ताकद क्षमता आहे. परंतु इथे आज स्वतःला सिद्ध करायचंय.
आणि इथे चेंडू ठोकलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी उद्योजक धीरज शेठ लालगुडे, भावी सरपंच कुसगाव, सरपंच आपलं आई एकविरा क्रिकेट क्लब आणि आपलं हार्दिक स्वागत. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, बॅक टू बॅक इथे मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आले. पहिला चेंडू देखील डॉट आहे आणि एक षटकार आलाय. शुभम काळोखे थोडासा अडखळताना देखील पाहायला मिळाला, परंतु शुभमचा बॅट लेगचा चेंडू कनेक्ट झाले ना, तर इथे शुभम देखील थांबायला तयार नसणार. डीप स्क्वेअर लेग मध्ये पत्रा तोड षटकार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे शुभम काळोखेचा वार आणि शुभमच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. थँक्यू डीजे. दीपालीताईंच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि दीपालीताईंच्या स्पर्धेमध्ये इथे खेळाडूंचा झंझावात देखील पाहायला मिळालाय. कारला खटकाळा गणामध्ये देखील आपण जर पाहिलं तर दीपालीताईंच्या माध्यमातून कामांचा झंझावात पाहायला मिळाला, परंतु आज या क्रिकेटच्या पटलावरती दीपालीताई दीपकांना हुल्लावडे आयोजित बहारदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. कारला खटकाळा गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपालीताई दीपकांना हुल्लावडे कर्तबगारीचा झेंडा मिरवणारी स्पर्धा आहे. बहारदार आयोजन आणि नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय दर्जाची बाउंड्री लाईन, सुसज्ज अशी बैठक व्यवस्था आहे. आयोजकांनी गेले 7 दिवस घेतलेली मेहनत कष्ट आज हाऊसफुल आहे. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा जगात भारी. 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला मला माहित नाही, परंतु माझ्या राजाचा जन्म आम्हाला हिंदवी स्वराज्य देऊन गेलाय. आणि ते 19 धावा होत्या, एक सिंगल पूर्ण केली. 20 धावा आपण पाहतोय ते स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. या स्पर्धेच्या निमित्ताने निलेशजी भानुसकर यांचं देखील शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, बोला सचिन भाऊ काय डेड बॉल वृत्त चेंडू घोषित केला.
हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक आवाज सोडा जरा आवाज सोडा डीजे वाले आवाज सोडा जरा हॅलो चेक हॅलो 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 चेक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मयूर कदमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जो पाहायला मिळतो स्कोर कार्ड मध्ये बदल झाला स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 49 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात 115 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे इथे चेंडू बहारदार आहे चेंडू बहारदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला मयूर कदमची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इथे मयूर कदम मैदानाच्या आतमध्ये तयार असेल इथे फटका खेळलाय क्षेत्ररक्षक खूप लांब वरती आहे चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क ठोकलाय खान खाने चौकार थँक्यू डीजे या स्पर्धेच्या निमित्तानं मुंढावरे नगरीचे उद्योजक मंगेश वाघमारे यांचं देखील शुभागमन झालं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता आणि फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे की खाली ज्या खुर्च्या आहेत थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे तर काही खुर्च्या वरती स्टेजवरती दिल्या तर बरं होईल 12 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे 12 बॉल 56 हे समीकरण आहे शुभम काळोख इथे बाद झालाय तर नंतर इथे आपण जर पाहिलं ना तर डावाची सूत्र 12 चेंडू 56 12 चेंडू 56 मधून 6 मायनस होतील आता थँक्यू डीजे इथे मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे 11-50 आज आपण जर पाहिलं तर बौर संघाचा पाठीराखा देखील मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहे सज्जन भाऊ ठोंबरे स्पोर्ट फाउंडेशन बौर हे नाव आज या मैदानावरती देखील गोंगाट करताना पाहायला मिळत आहे थँक्यू डीजे ऋषी साळवेचा जलवा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय याच महिन्यावरती लीग फॉर्मॅट मध्ये 2 वेळा 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा कारनामा ऋषीने केलाय आता इथे पुनरावृत्ती होणार का ते देखील पाहायचंय सावळे ऋषी सावळे 2 तर ठोकलेत इथे मैदानाच्या आतमध्ये 3रा ठोकणार का दत्ता पवारचं आता इथे टेन्शन वाढलंय इथे फटका तर खेळला दत्ता पवार इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात 72 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या 72 रन
9 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. या ठिकाणी उद्योजक सागरशेठ पडवळ, बबलूशेठ पडवळ आपण याला त्याबद्दल आपलं आई एकविरा क्रिकेट क्लब चेंडू वाईट अतिरिक्त धाव आहे. असंख्य दहिवली गावचा देखील पाठीराखा आज इथे मैदानावरती उपस्थित आहे. त्यांच्याच माध्यमातून समस्त ग्रामस्थ दहिवली यांच्या माध्यमातून आणि दीपाली ताई